नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ज्ञानसमृद्धी वाचनालयाचे साखळोलीमध्ये पुस्तक प्रदर्शन। वाचन संस्कृती कमी होता कामा नये, वाचन संस्कृती जोपासली जावी या दृष्टीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत दापोली तालुक्यातील साखळोली येथील ज्ञानसमृद्धी वाचनालयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साखळोली नंबर 1 येथे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते। वाचनालयात सुमारे 2200 पुस्तके असून वाचकांसाठी नेहमी उपलब्ध असतील असे सचिव संदीप गोरिवले यांनी सांगितले। तत्पूर्वी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल बुरटे, उपाध्यक्ष मंगेश गोरिवले, उपसरपंच दिनेश जाधव, खजानीस रामकृष्ण धामणस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरिवले, रामकृष्ण बर्वे, अनिल शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, सचिव संदीप गोरिवले आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। तदनंतर रामकृष्ण धामणस्कर यांनी मोबाईलमुळे पुस्तके आपल्यापासून दूर जात असून जे कायम उपयोगी पडणार आहे ते न वापरता तात्पुरत्या वस्तूचा वापर होताना दिसतो। एखाद्या वस्तूचा औषध म्हणून वापर केला तर शरीरासाठी ते चांगले असते, पण अतिरेक झाला तर ते विष होऊ शकते। अगदी तसेच मोबाईलच्या वापराचे आहे। एक घर तयार करण्यासाठी चौकोन तयार होतो, चौकोन पूर्ण होण्यासाठी त्या चौकटीत राहावे लागते। यासाठी एक पाया असतो, तो म्हणजे पुस्तक असून पुस्तक माणसाचे मस्तक घडवते। वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, म्हणून जगात पुस्तकाशिवाय चांगला मित्र नाही असे सांगितले। तर वाचनाने स्वतःचे प्रबोधन होते, तसेच आपण कृती करत राहायचे, आपले नाव आपोआप होत राहते। सावित्रीबाईंनी प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहाय्याने पुस्तके वाचली आणि त्यानंतर त्यांनी ठरवले समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। जे येत नाही ते समाजासाठी समजण्यासाठी पाहिलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे। त्यांनी प्रत्यक्ष कृती केली, मगच मुलींसाठी ज्ञानज्योती झाल्या। एवढंच नाही तर एक छोटीशी ठिणगी मोठी क्रांती करू शकते हे बाबासाहेबांच्या जीवनातील घटनेवरून समजते। रामजी आंबेडकरांनी आपल्या मुलाच्या वाचनवेड्या ध्येयासाठी प्रसंगी मंगळसूत्र गहाण ठेवून बाबासाहेबांना पुस्तकं उपलब्ध करून अशा पुस्तक वाचनाने बाबासाहेबांनी देशाला संविधानरूपी लोकशाहीचा ग्रंथ दिला। छत्रपती शिवाजी महाराज काळाचे असतील तर वाचन संस्कृती वृद्धिंगत झालीच पाहिजे असे वाचनालयाचे उपाध्यक्ष मंगेश गोरिवले यांनी मत व्यक्त केले। तर वैभवी गोरिवले यांनी मेंदू चांगला विकसित होण्यासाठी एखादे पुस्तक वाचा। सतत रील्स पाहिल्या तर आधी पाहिलेल्या रील्स लक्षात राहत नाहीत, पण एखादं पुस्तक वाचले तर आपल्याला ते चांगलं स्मरणात राहते। त्यामुळे वाचन हेच आपलं आद्य खाद्य असले पाहिजे असे मत विशद केले। शेवटी अध्यक्षीय मनोगतात अनिल बुरटे यांनी मुलांनो, बालसाहित्याच्या वाचनाने सुरू करा, आपोआप वाचनाची आवड रुजेल। सर्वांनी वाचनालयाचा उपयोग करावा अशा सूचना करीत ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची रुची निर्माण व्हावी, भावी पिढीने मोबाईलच्या संगतीपेक्षा पुस्तकांची संगत करावी यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। यावेळी मुलांनी आणि उपस्थितांनी अनेक पुस्तकांचा आस्वाद घेतला। खाऊ वाटपाने प्रदर्शनाची सांगता झाली। यावेळी रामकृष्ण बर्वे यांनी एप्रिल महिन्यापर्यंत जो जास्तीत जास्त वाचन करेल अशा 3 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर विशेष बक्षीस जाहीर केले। तर होतकरू विद्यार्थ्यांसाठी सदैव पाठबळ देऊ असे सचिव संदीप गोरिवले आभार प्रदर्शनात त्यांनी सांगितले। शाळेला नियमित सहकार्य करीत असल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी सर्वांना शाळेमार्फत धन्यवाद दिले। यावेळी ग्रंथपाल मनोज पवार, शिक्षक समीर ठसाळ, संजय चोरमले यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली।